गणपती बाप्पा मंगल मूर्ती। स्टॉलचं नाव काय आपल्या? कृष्णा कला केंद्र। कृष्णा कला केंद्र कुठे? मखमलाबाद रोडवरच पडतं नाही। गाडी एकदम 10च्या स्पीडने चालवावी लागते आणि हा एवढाच पॅच नाही आहे। आपली राणी दीदी आता स्थापनेच्या ठिकाणी। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओची सुरुवात अशा सुंदर दिवशी होते। आज आहे गणेश चतुर्थी। सगळ्यांना माझ्या आणि सौम्याकडनं गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आज गणपतीचे आगमन होणार आहे। सगळीकडे एकदम मस्त असं मंगलमय वातावरण झालेलं आहे आणि आपला घरातला गणपती आणायला आपण थोड्या वेळात निघणारच आहोत। आणि गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आपण जी काही तयारी केलेली आहे, जे काही डेकोरेशन केलेलं आहे, त्याची पण एक झलक तुम्हाला दाखवतो आणि आपण निघूया त्याच्यानंतर मग गणपती बाप्पांना आणायला। चला तर मग डेकोरेशन बघूया आता आमचं। मित्रांनो, आपण निघालोय गणपती बाप्पांना घरी घेऊन यायला। सौम्या, राणी, ओम सगळेजण निघालोय आपण। सगळीकडे मस्त एकदम वातावरण झालेलं आहे सुंदर अशा दिवशी। आता मित्रांनो प्रचंड अशी ट्रॅफिक आहे आणि खड्डे पण खूप आहे रस्त्याला। आपल्याला जिथं जायचं आहे तिथं जायला आपल्याला कमीत कमी एक 15-20 मिनिटं लागतील, कारण की मध्ये आपण एक पेट्रोलचा ब्रेक घेणार आहोत। आपलं आता पेट्रोल भरून झालंय। आपण सरळ आता ज्या ठिकाणाहून नेहमी आपण गणपती बाप्पा घेतो त्या ठिकाणी आपण निघतोय। 5 ते 10 मिनिटात आपण त्या ठिकाणी पोहोचू। भेटूया डायरेक्ट गणपतीच्या स्टॉलवर आपण पोहोचलेलो आहोत। आता इथं गणपती आपल्याला चॉईस होते का बघू। बघ सौम्या, बघ कुठला? मित्रांनो, आपला गणपती बाप्पा आता फायनल झालेला। आपण नेहमी ज्या वर्षी ज्या ठिकाणाहून घेतो त्याच ठिकाणाहून घेतोय। सागर भाऊंचा स्टॉल आहे। स्टॉलचं नाव काय आपल्या? कृष्णा कला केंद्र। कृष्णा कला केंद्र कुठे? मखमलाबाद रोडवरच पडतं नाही, शांतीनगर जवळ। ओके, आपण नेहमी इथूनच गणपती घेतो। छान मूर्त्या मिळतात यांच्या इथे। तर आपण ही मूर्ती आता फायनल केलेली आहे। सौम्या, सुंदर अशी मूर्ती आपली फायनल झालेली आहे। आता बाहेर पावसाला पण खूप जोरदार सुरुवात झाली। आता गणपती बाप्पाची पूजा करूया। मूर्ती आता आपण नेऊया। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। राणी बेटा करते का पूजा? ओम ते झाकण त्याच्यावर तिला देऊन टाक। दादा पेटा लागेल का? कोण? बाहेर मस्त जोरदार असा पाऊस चालू आहे। काय झालं? गाडी आणतो मी। पहिले तुम्ही प्लास्टिकचा कपडा वगैरे सगळं झाकून व्यवस्थित घ्या। गाडी मी इकडे घेऊन येईल बरोबर। थांब जरा, त्यांना व्यवस्थित हे करू दे, रेडी करून देऊ द्या। ते दादा रेडी करून देत आहे। चालू आहे। दादा आपला गणपती मस्त छानपैकी रेडी करून देत आहे।
बाहेर जबरदस्त पाऊस चालू झालेला आहे. गाडी इथं आणावी लागेल आपल्याला. दादा गणपतीत बोल ना. हा आहे ना आता 2 फूट 2 फूट. सागर भाऊंना आता चांगला मस्त गणपती आपल्याला फायनल करून दिलेला आहे. आता आपण इथून निघतोय. ही मूर्ती पाऊस चालू असल्यामुळे पूर्ण पॅक करून घेतली. आता इथून निघूया. गणपती बाप्पा आलेले आहेत आणि सौम्याच्या आग्रहामुळे सौम्याच्या हातात गणपती बाप्पा देण्यात आलेत. गणपती बाप्पांचं आगमन झालंय गाडीमध्ये. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला पावसात आता गणपती बाप्पांना आपण घरी घेऊन जाऊया. आणि सौम्य आले का सगळे? चलो. छान छान पाऊस पण चालू आहे. आमच्या छोट्या छोट्या सौम्यानी गणपती बाप्पाला मांडीवर घेतलंय. घरी जायची आम्ही तयारीत आहोत. आता घरी निघतो आपण. चला. खड्डे मित्रांनो, रस्त्यावर खड्डे खूप असल्यामुळे गणपती बाप्पा आपल्या गाडीत आहे. गणपती बाप्पांचं आगमन झालेलं असल्यामुळे खड्ड्यांना थोडं सांभाळत आपली गाडी इथून आपल्याला काढायची आहे. सुंदर अशी मूर्ती आपण खूप वेळानंतर, खूप डिसिजन नंतर आपण सुंदर अशी मूर्ती फायनल करून आता गणपती बाप्पांना शेवटी घरी घेऊन चाललो आहे. पावसाने पण गणपती बाप्पांचं स्वागत केलेलं आहे. ट्रॅफिक खूप आहे त्याच्यामुळे गाडी थोडी स्लो चालवायची आणि खड्डे पण खूप आहेत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मित्रांनो, अजूनही आपण घरी पोहोचलेलो नाहीये. राणी ओम मागे, सौम्या गणपती बाप्पा पकडून बसलेली आहे. स्वीटच्या दुकानात थांबलोय. एक 5 मिनिटात आपण आता घराच्या दिशेने निघतोय. 10व्या मिनिटाला आपण घरी पोहोचू. पाऊस आणि खड्डे समोर बघू जबरदस्त आहे या रोडला. आहे बा, मी झूम करून दाखवतो. तेव्हा हालत अशी बेकार आहे रस्त्यांची. ही गाडी एकदम 10च्या स्पीडने चालवायला लागते. आणि हा एवढाच पॅच नाही आहे. चांगला अर्धा 1 किलोमीटरचा रस्ता असाच आहे. 1 किलोमीटर म्हटला तरी चालेल. मखमलाबाद रोडची ही हालत आहे. कोणीच दखल घ्यायला तयार नाही आहे रस्त्याची. गणपती बाप्पांना घेऊन आपण घरापर्यंत पोहोचलेलो आहे. गणपती बाप्पा. आज आपण गाणे नाही लावले गाडीत. कसं काय लावणार? गणपती बाप्पा. गणपती बाप्पांचं आगमन झालंय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पांचं स्वागत केलं जाते. आगमन झालंय घरामध्ये. मगाशी आपण डेकोरेशनचा एक सिनेमॅटिक दाखवायचा राहिला होता. सुंदर असं डेकोरेशन केलंय मुलांनी. आता थोड्या वेळाने गणपतीची आपण स्थापनेची पूजा चालू करू. आपल्या गणपती बाप्पाच्या स्थापनेची तयारी सुरू आहे. आता 2 ते 3 मिनिटात पूजा सुरुवात होईल. गणपती बाप्पाच्या स्थापनेच्या आधी
सर्व देवांना प्रार्थना करून नमस्कार करून आपली राणी दिदी आता स्थापनेच्या ठिकाणी गणपतीच्या स्थापनेची पूजा सुरू झालेली आहे। यावेळेस राणी दिदीच्या हातून गणपतीची स्थापना होते। नेहमी ओम दादा करतो। सौम्या पटकन 3 वेळा प्यायचंय। श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्राह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवत्सर्वन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे वर्तखण्डे यानंतर आसनशुद्धी आपण झाडावर पाणी घे सोडते असं ओम तत्वे त्वया कृता देवी त्वं विष्णुनारूपा त्वं च नमः त्यानंतर कंठानाथ नमः श्री गणेश देवताभ्यो नमः कंठाय नमः मस्तकाला स्पर्श करायचा 2 डोळ्यांमध्ये स्पर्श करा श्री गणेश देवताभ्यो नमः शिरसे स्वाहा त्यानंतर शेंडीच्या जागी स्पर्श करावा श्री गणेश देवताभ्यो नमः शिखाय वशक गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा स्थापनेची थोडी थोडी प्रोसेस आपण पूर्ण कव्हर केलं तर ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल। त्यामुळे थोडी थोडी पूजा आपण कव्हर करत आपले बाप्पा आता आतमध्ये विराजमान झालेत। आता उरलेली पूजा कंटिन्यू करूया। देवीयन्ती तुयं वाचो मनुष्या वदन्ति गर्भाधानादि पंचदश संसार सिद्ध्यर्थं पंचदश पुनरावृत्ती करिष्ये। गणपती बाप्पाला हात जोडावे अशा पद्धतीने हा मंत्र म्हटल्यानंतर बळीनं 15 वेळा तांबड्यामध्ये पाणी सोडायचं। पाणी सोडत असताना हे बघ हात जोडले ती दुर्वा इथे ठेवून दे। पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी जळके माळा मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय रत्नधरती तांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र कुंडत्री रामाचा वाटपा हे सदना संकटी पावा रक्षावे सुरवर वंदना जय देव मूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती जय देव रात गौरी कुमारा चंदनाची योटी कुमकुम केशवरा हिरे जडित मूर्ती शोभतो तीनु पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन पूर्ती जय देव गणपती बाप्पा मंगल मूर्ती संसार सारं भजेन्द्रहारं सदा वसन्तं गुणाढ्यं देवं भवामि चैतन्यं अल्लारमाळा कृपालमाळा दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय धूपं दीपं दर्शयामि। मग कसं काय वाटलं आपला आजचा व्हिडिओ? सुंदर अशा दिवशी आपल्या बाप्पाचं घरात आगमन झालं आहे आणि बाप्पाची स्थापना करून एकदम मंगलमय वातावरण झालेलं आहे। तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, डेकोरेशन आवडलं असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय।